रवानगी होणार त्या निमित्तानं भगवत नामाचं संत चरित्र नामाचं पुष्प त्यांच्या चरणाशी अर्पण करण्यासाठी या ठिकाणी सौभाग्यवती हरिभक्ती परायण शालिनीताई महाराज निवृत्ती महाराज इंदुरीकर यांची या ठिकाणी अतिशय सुंदर अशी सेवा झाली। रात्री त्यांचा फोन झाला त्यावेळेस त्यांनी अगदी हळू आवाजामध्ये सांगितलं, फार प्रचंड त्रास होतोय, डॉक्टरांनी रेस्ट सांगितलेली आहे। मी म्हटलं आता संध्याकाळी आम्हाला रेस्ट सांगून जमायचं नाही, उद्या सकाळी सेवा आहे, कसं या कृपा करून या ठिकाणी सेवा ताई साहेबांना धन्यवाद देतो। त्यांनी कुदळे कुटुंबियांची विनंती मान्य केली आणि आजारी असतानाही बसून का होईना या ठिकाणी कीर्तन सेवा केली। गादीची माफी त्यांनी कीर्तन सुरू होतानाच मागितली, बसून बरं वाटत नाही, परंतु या ठिकाणी कथेची सामग्री देह अवसानावरी, त्यामुळे बसून कीर्तन या ठिकाणी केलं। ताई साहेबांचं कुदळे कुटुंबियांच्या वतीनं धन्यवाद व्यक्त करतो। या ठिकाणी कुदळे परिवाराचे जावई बनकर पाहुणे, जगताप पाहुणे आणि गायकवाड पाहुणे, तीनही पाहुण्यांना विनंती आहे या ठिकाणी आपण यायचंय। ताई साहेबांचा सन्मान करण्यासाठी या परिवारातील तीनही मुली रुपालीताई, गौरीताई आणि सोनालीताई आपण यायचंय आणि सन्मान करायचंय। चला
रुपालीताई, सोनालीताई, गौरीताई महाराजांचा सन्मान करण्यासाठी या ठिकाणी यायचे. या ठिकाणी अविनाशजी महाराज लेकुळे मृदुंगमणी आपला सन्मान होतोय. आपल्याला विनंती या ठिकाणी यायचे. जावई पाहुणे आपण त्यांचा सन्मान करायचा. गायकवाड पाहुण्यांना विनंती आहे आपण अविनाश महाराजांचा सन्मान करायचा. अविनाश महाराज हे जाव गायकवाड पाहुणे अविनाश महाराज या ठिकाणी प्रकाशजी महाराज कांबळे यांचा सन्मान बनकर पाहुण्यांच्या हस्ते होत आहे. मी विनंती करेल की आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. या ठिकाणी गायनाचार्य दिनेशजी महाराज केदारी महाराष्ट्रामध्ये एक उत्तम कीर्तन पाहुण्यांच्या हस्ते होत आहे. पाहुण्यांना विनंती सन्मान करायचे. या ठिकाणी दौंड तालुक्याचे सभापती आमचे स्नेही सुखदेवरावजी चोरमले आपल्याला विनंती या ठिकाणी यायचंय. आपल्या हस्ते आदित्यजी महाराज दिवेकर गायनाचार्य यांचा सन्मान होतोय. महाराष्ट्रामध्ये अतिशय उंचीचा आवाज म्हणून ज्यांचा ओळखला जातो आणि अतिशय कमी वयामध्ये नर्मदा परिक्रमा 2 वेळा पायी पूर्ण केलेले आदित्य महाराज यांचा सन्मान सभापतींच्या हस्ते होतोय. त्यांना विनंती सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. गायनाचार्य माऊलीजी महाराज मस्के आपला या ठिकाणी सन्मान होतोय. हरिभक्ती परायण यवत भूषण गुरुवर्य नानासाहेबजी दोरगे महाराज आपल्याला विनंती करेल की आपण या ठिकाणी माऊली महाराज मस्के यांचा सन्मान करायचा आहे. हरिभक्ती परायण ज्ञानेश्वरी ताईंचा सन्मान होतोय. या ठिकाणी निर्मला वहिनी दोरगे हरिभक्ती परायण निर्मला वहिनींना विनंती आपण या ठिकाणी यायचंय. आपण मस्के महाराज या माऊली महाराज ज्ञानेश्वरी ताईंचा सन्मान होतोय. या ठिकाणी हरिभक्तपरायण विष्णुपंत पांढरे महाराज आपलाही सन्मान होतोय. काळ भैरवनाथ दिंडीचे अध्यक्ष बबन आबा दोरगे आबांना विनंती या ठिकाणी यायचे. खंडूदादा दोरगे आपल्याला विनंती या ठिकाणी यायचे. यवतचे सरपंच समीर नाना दोरगे आपल्याला विनंती या ठिकाणी यायचे. चला ज्येष्ठ नेते बाळासाहेब तात्या लाटकर माजी पंचायत समितीचे सभापती सदस्य पुंडलिक नानाजी कुटोड आपल्याला विनंती या ठिकाणी यायचे. विष्णुपंत पांढरे महाराज यांचा सन्मान होतोय. समीरजी दोरगे त्यांचा सन्मान करतील. श्री विठ्ठल वारकरी शिक्षण संस्था गुलाबाप्पा घोटवड आपल्याला विनंती या ठिकाणी. बाळ तात्यांना विनंती तात्या या ठिकाणी यायचे. चल विठ्ठल वारकरी शिक्षण संस्था सन्मान स्वीकारण्यासाठी यायचे. विनंती आहे या ठिकाणी यायचे. चल हरिभक्तपरायण स्वीकार. या ठिकाणी नाथाबा दोरगे सदानंद बापू दोरगे यांना विनंती आहे की या ठिकाणी यायचे. या ठिकाणी चांगवटेश्वर दिंडीचे त्यांचा सन्मान होतोय. वाबळे आप्पा आपला सन्मान स्वीकारायचा आहे. एकच मिनिट यामध्ये फक्त आपण 1 ते 2 श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करणार आहोत आणि कुदळे कुटुंबियांच्या वतीनं ऋण व्यक्त करणार आहोत. कार्यक्रमाला उशीर झालेला आहे. कोणीही भोजन केल्याशिवाय जाऊ नये अशी सर्वांना विनंती आहे. दौंड तालुक्याचे सभापती सुखदेव भाऊजी चोरमले आपल्याला विनंती आपण या ठिकाणी यायचे. सर्वांना विनंती आहे की आपण जेवल्याशिवाय जाऊ नये. उपस्थित सर्व शोकाकुल बंधू आणि भगिनींनो, कुदळे परिवारातील एकदर्श माता कैलासवासी सौभाग्यवती नंदाबाई शबन कुदळे या मातेचं गेल्या 1 वर्षापूर्वी दुःखद असं निधन झालं आणि त्यांच्या प्रताप पुण्य कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी आपण जमलेलो आहोत. आपल्या भागातील जिल्हा परिषद सदस्य अविनाशजी कुदळे यांच्या त्या चुलती होत आणि कुटुंबातील माता गेल्यानंतर खरं तर कुटुंबाला दुःख होणं हे स्वाभाविक असतं. कुटुंब घडवण्याचं काम ही माता करत असते आणि या मातेने खरं तर अतिशय चांगले संस्कार या कुटुंबाला दिले आणि कुटुंबातनं आपली ही पुढची पिढी अतिशय चांगली घडवली. असो जन्म म्हटलं की मृत्यू हा अटळ असतो
या वृत्तीप्रमाणे मातेला तुमच्या आमच्यातनं जावं लागलं. या मातेच्या जाण्यानं कुदळे परिवार असेल, जगताप परिवार असेल, पै पाहुणे, आप्तेष्ट, नातेवाईक या सर्वांना दुःख होणं साहजिक आहे. या दुःखातून सावरण्याची शक्ती, बुद्धी, सामर्थ्य परमेश्वराने या कुटुंबांना देव. मी माझ्या चोरमले कुटुंबियांच्या वतीनं, दौंड पंचायत समितीच्या वतीनं आणि तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय राहुलदादा कुल यांच्या वतीनं या मातेला अखेरची आदरांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो. यानंतर 2च मिनिटात माता नंदाताई छपनराव कुदळे यांचं गेल्या 1 वर्षापूर्वी दुःखद असं निधन झालं आणि त्यांना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त अतिशय सुंदर असं कीर्तन देशमुख यांनी केलं, त्याबद्दल त्यांचंही ऋण व्यक्त करतो. आणि आपण सर्वजण या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित झाला, कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल आपण सर्वांचंही ऋण व्यक्त करतो. माणूस किती दिवस जगला यापेक्षा तू कसा जगला याचं प्रतीक म्हणजे आज जमलेला हा आमच्या समुदाय आहे. आणि या मातेत पुन्हा एकदा मी भावपूर्ण श्रद्धांजली वाचवून थांबतो.